एक व्यक्ती असतो, आपल्या सासरी जातो. त्याच्या साल्याचं लग्न असतं. ते लग्न अटेंड करण्यासाठी गेलेला असतो आणि त्याच्या सासरवरून त्याच्या साल्याचं वऱ्हाड हे जिथे जाणार होते तेथे जाते. तो व्यक्ती देखील जातो. तेथे लग्नामध्ये जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं रात्रीच्या 12 वाजता डोके दुखू लागते. त्या व्यक्तीला ते लग्न वगैरे काही सहन होत नाही आणि त्यानंतर तो व्यक्ती जे काही वऱ्हाड परत येत होते, त्याच्या सासूरवाडीला पुन्हा निघून येत होते त्या वऱ्हाडमध्ये आणि पुन्हा आपल्या सासूरवाडीला निघून येतो. आता लग्नाचं ठिकाण होतं. सर्व पाहुणे मंडळी वगैरे सर्व तेथे आलेले होते. तर त्याला त्या ठिकाणी झोपण्यासाठी कोणतंही बिस्तर मिळत नाही. घरी फक्त महिला होत्या, कोणताही पुरुष नव्हता. तर आता हा व्यक्ती, याचं डोकं तर दुखत होतं, याला आराम करायचा होता. तर हा एका रूममध्ये जातो आणि तेथे बघतो तर त्याला एक महिला अगोदरच झोपलेली दिसते. आता त्या व्यक्तीला वाटते की कदाचित ही माझीच पत्नी झोपलेली आहे. लगभग रात्रीचे 1-1:30 वाजले होते. तर तो त्या महिलेकडे बघतही नाही आणि तिला उठवावं असं त्याला वाटत नाही आणि तो व्यक्ती त्या महिलेजवळच जाऊन झोपून घेतो. आता जसा तो तेथे झोपतो, अर्धा 1 तास 2 तास जातात, अर्धी रात्र होते. जशी त्याला थोडीशी जाग येते तर त्याच्या शेजारी जी झोपलेली महिला होती ती आता त्याच्या अंगावरती होती आणि त्या अंधारामध्येच हा व्यक्ती आपली पत्नी समजून त्या ठिकाणी ती गोष्ट करू लागतो. मात्र नंतर त्या व्यक्तीला थोडेसे विचित्र जाणवते आणि त्यानंतर तो आपला फ्लॅशलाईट लावून बघतो तर त्याला मोठा धक्का बसतो. तो बघतो तर ती महिला त्याची पत्नी नाही तर त्याची साली होती आणि तेथून पुढे दोघांच्या मनमर्जीने या गोष्टी सुरू होतात आणि पुढे चालून असं भयंकर वळण येतं. या घटनेमध्ये कोणाची तरी हत्या होणे ही देखील साहजिक गोष्ट होती. काय घडले होते पुढे, संपूर्ण घटना कहाणी स्वरूपात सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यामधून. ममनतलाई पोलीस स्टेशन आहे आणि ममनतलाई पोलीस स्टेशन अंतर्गत मांडल रोड एक जागा आहे आणि याच ठिकाणी राहणारा एंथनी रॉबिन, ज्याचे वय आजच्या डेटला 26 वर्ष आहे. 2018ची बात असते. चेन्नईमध्ये कुडुनवचेरी नावाची एक जागा असते. त्या ठिकाणी हा एंथनी रॉबिन भाजी विकण्याचं काम करत असायचा. त्याचे स्वतःचे भाजी विकण्याचे काम होते. कोणीही मालक नव्हता. तर एंथनी रॉबिन त्याच्या मनमर्जीने काम करायचा. त्याला वाटायचे तसा तो ऐश करायचा, फिरण्यासाठी जात असायचा. तर हा भाजी विकण्याचं ज्या ठिकाणी काम करत होता याच्या दुकानवरती नेहमीच एक मुलगी येत असायची आणि ती मुलगी भरपूर सारी याच्याकडून भाजी विकत घेत असायची. आता हा एंथनी रॉबिन बघतो की ही मुलगी नेहमीच आपल्याकडेच येत असते. तर हा एंथनी रॉबिन आता त्या मुलीकडून पैसे घेत नाही आणि तिला जी काही भाजी असते ती सर्व भाजी पाहिजे असायची. ती सर्व भाजी हा एंथनी रॉबिन अशीच फ्रीमध्ये देऊन टाकत असायचा. मग त्या मुलीने भलेही 300 रुपयांची भाजी घेऊ, 400 रुपयांची घेऊ, एंथनी रॉबिन स्वतः लॉसमध्ये राहून त्या मुलीला फ्रीमध्ये जी काही वस्तू पाहिजे असायची ती देत असायचा. आता ती मुलगी देखील या एंथनी रॉबिनला बोलू लागली की तुम्ही यार मला असं फ्रीमध्ये भाजी वगैरे देऊ नका, ते बरोबर वाटत नाही. अखेर तुम्ही मला फ्रीमध्ये भाजी देताच का? तर हा एंथनी रॉबिन तिला बोलतो की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला फ्रीमध्ये भाजी देत असतो. आता ती मुलगी बोलते की माझ्यासोबत असं बोलण्याची हिंमत करू नका. अशा गोष्टी करणं तर दूर, माझ्यासोबत अशा गोष्टी बोललात आणि माझ्या घरच्यांना जर समजले तर मात्र तुम्ही या जीवनामध्ये जगण्याच्या लायकीचे राहणार नाही. म्हणजे सरळ सरळ ती मुलगी सांगत होती की माझ्या घरचे इतके डेंजर आहे की ते तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. त्यामुळे माझ्यावरती प्रेम करण्याचा प्रयत्न करू नका, लगट करण्याचा प्रयत्न करू नका. मात्र एंथनी रॉबिन असतो हा खूप पुढच्या स्टेपला गेलेला असतो. त्याला पाहिजे असते तर तिचं प्रेम पाहिजे असतं. आता हा एंथनी रॉबिन त्या मुलीला बोलतो की मला त्याची काही पर्वा नाही. जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे, श्वासात श्वास सुरू आहे, तोपर्यंत मी तुझ्यावरती प्रेम करेल. बाकी मी मरणाला घाबरत नाही. आता हीच गोष्ट त्या मुलीला देखील या एंथनी रॉबिनची आवडू लागते आणि मुलीच्या हृदयात देखील एंथनी रॉबिन बद्दल एक वात पेटू लागते. आता हळूहळू एंथनी रॉबिन आणि त्या मुलीमध्ये गप्पा गोष्टी सुरू होतात आणि नंतर हा एंथनी रॉबिन बोलतो की तुझा मोबाईल नंबर दे. आता ती मुलगी म्हणते मोबाईल तर मी यूज करत नाही, मला घरून परमिशन नाही आहे, मात्र तुम्ही तुमचा नंबर द्या, मी घरून कोणाच्या फोनवरून तुम्हाला कॉल करेल. एंथनी रॉबिन तिला मोबाईल नंबर लिहून देतो आणि तेथून पुढे घरी गेल्यानंतर ती मुलगी आता त्याच्यासोबत कॉलवरती बोलू लागते. आता दोघांमध्ये बोलणं चालणं तर सुरू झालं होतं. मग तासनतास हे दुसरं काय बोलणार. एंथनी रॉबिन त्या मुलीला विचारतो तुझं नाव काय आहे. तर ती मुलगी बोलते की माझं नाव अमू आहे. आता तेथून पुढे
अँथनी रॉबिन अमूवरती प्रेम करू लागतो. अमी आपल्या प्रेमाचा इजहार अँथनीला करते. दोघांमध्ये प्रेम फुलू लागते. असेच दिवस जात असतात. 2019 येते आणि 2019 मध्ये ही मुलगी अमू विचार फिक्स करून टाकते की आपल्याला लग्न करायचं तर अँथनी रॉबिन सोबत करायचं आणि अँथनीला तर तिच्यासोबत लग्न करायचंच होतं. दोघेही लव्ह मॅरेज करून घेतात. एवढा मोठा पराक्रम झाला होता, कारनामा झाला होता की अमूच्या घरच्यांना देखील त्या लग्नाला स्वीकृती होकार द्यावा लागला आणि अँथनी रॉबिनच्या घरच्यांना देखील होकार द्यावा लागला. दोघांचे लव्ह मॅरेज झाले. दोघे एकत्र राहू लागले. आता अँथनी रॉबिन ज्या ठिकाणी काम करत होता, भाजी विक्रीचं काम करत होता, त्या ठिकाणी त्याने भाड्याचा रूम घेतला होता आणि त्या रूममध्ये आता त्याने अमूला आणले होते. दोघे पती पत्नी बनून अगदी आनंदाने प्रेमाने राहत होते. पुढे चालून अँथनी रॉबिन पासून अमूला एक मुलगा झाला, नंतर एक मुलगी झाली आणि पुन्हा एक मुलगा झाला. अँथनी रॉबिन आणि अमूमध्ये 3 मुलं झाली. अँथनी हा रोजच आपली भाजी विकण्याचं काम करत असायचा. अमू ही रूमवरती असायची. मात्र अँथनी हा दिवसभरच्या स्ट्रेसमुळे परेशान व्हायचा, टेन्शनमध्ये यायचा. तर कधीकधी अँथनी रॉबिन हा दारू देखील पिऊन येत असायचा. मात्र जसा तो पिऊन यायचा अमूला ते सहन होत नव्हते. अमू त्याला बोलायची की तू दारू पीत जाऊ नको, दारू पिणं चांगली गोष्ट नाही आहे, दारू पिला तर मात्र आपलं घर टिकणार नाही आपल्यामध्ये, असे वाद होतच राहतील. मात्र अँथनी दारू सोडण्याचं नाव घेत नव्हता आणि याच कारणामुळे त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादाची ठिणगी आता पडू लागली होती. अमू आणि अँथनीमध्ये वाद होऊ लागले होते. आता सन 2024ची बात असते. अमू आपल्या माहेरी गेलेली असते. तिच्या भावाचे लग्न असते आणि ते लग्न अटेंड करण्यासाठी अमू गेलेली असते. आता सर्व वऱ्हाडी मंडळी, सर्व पुरुष मंडळी हे अमूच्या भावाच्या सासूरवाडीला गेलेले असतात आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले की एक व्यक्ती त्या लग्नामध्ये गेला होता. तेथे 12-1 वाजता तो पुन्हा आला होता. सर्व महिला घरी होत्या. त्याला झोपण्यासाठी जागा मिळत नव्हती. तर त्या ठिकाणी ही अमू झोपलेली होती आणि अमू शेजारीच तो राजेश नावाचा व्यक्ती येऊन झोपला होता, जो की अमूचा दाजी होता आणि अमू ही राजेशची साली होती. राजेश हा अमूच्या छोट्या बहिणीचा नवरा होता आणि अमू ही राजेशला दाजीच म्हणत असायची. आता राजेश रात्रीच्या 12-1 वाजता त्या ठिकाणी येऊन झोपला होता. अमू अगोदरच झोपलेली होती. मात्र रात्रीच्या लगभग अर्धी रात्र झाल्यानंतर अमूचा पाय हा राजेशच्या अंगावरती पडतो आणि राजेश देखील तिच्या अंगावरती पाय टाकतो. नंतर दोघांमध्ये अर्ध्या रात्री त्या गोष्टी होतात आणि त्यानंतर जो राजेश असतो हा शुद्धीत येतो आणि लाईट लावून बघतो. तर तो बघतो की हे माझ्याकडून काय झाले, ही तर माझी मोठी साली अमू आहे आणि तो माफी मागू लागतो. तर ही अमू आपल्या दाजींला राजेशला बोलते की अजिबात माफी मागू नका, घाबरू नका, जे काही झाले ते आपल्या दोघांच्या मनमर्जीने झालेले आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण जसे तुम्ही येथे आलात मी बघितले होते आणि तुम्ही येण्याच्या अगोदर मी मुद्दामहून या ठिकाणी येऊन झोपले होते. म्हणजे हे जे काही झाले होते मित्रांनो, हे अमूच्या मर्जीने झाले होते आणि तेथून पुढे दोघांमध्ये त्या गोष्टी होतात आणि त्यानंतर हा जो राजेश असतो हा अमूला विचारतो की तुमच्यामध्ये सर्व काही ठीकठाक आहे का. तर ही अमू आपल्या दाजींना, राजेश यांना सांगू लागते की माझ्यामध्ये काही ठीकठाक नाही आहे. मी तर लव्ह मॅरेज केलं होतं अँथनीसोबत. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. 3 मुलं झाली आणि 3 मुलांनंतर हा जो अँथनी होता हा खूप जास्त दारू पिऊ लागला. त्याला मला देण्यासाठी वेळ नाही आहे आणि त्याच्याकडून माझी भूक भागू शकत नाही, म्हणून मी जाणून बुजून या ठिकाणी झोपले होते आणि मी जाणून बुजून हे काम केले. आता जो राजेश असतो हा देखील त्याच लेवलचा व्यक्ती असतो. राजेश बोलतो की अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुम्हाला त्या अँथनीची गरज नाही. तुम्हाला जी काही अडचण येईल, कसली अडचण येईल तर तुम्ही मला एक कॉल करा, मी तुमच्या दारात येऊन हजर राहील, तुम्हाला कसली कमी पडू देणार नाही. आणि तेथून पुढे या संबंधांची सुरुवात होते. आता त्यानंतर ते लग्न वगैरे सर्व पार होते. अमू जी असते ती आपल्या माहेरवरून पुन्हा सासरला येते. त्या रूमवरती राहू लागते आपल्या मुलांसोबत. मुलं तर लहान लहान होते. अँथनी जो होता हा भाजी विकण्यासाठी गेलेला असायचा, दारू देखील पिलेला असायचा आणि जसा अँथनी हा भाजी विकण्यासाठी गेला की ही अमू आपल्या दाजींना, राजेश यांना कॉल करायची. राजेश तिच्या रूमवरती यायचा आणि अँथनीच्या पाठीमागे त्याची पत्नी अमू, जी त्याची प्रेमाची पत्नी होती, ती असे कृत्य करू लागली होती. आता सन 2025 मे महिन्यातील बात असते. अँथनी भाजी विकण्यासाठी मार्केटमध्ये गेलेला असतो आणि त्यानंतर अमूला आपल्या दाजींची आठवण येते राजेशची आणि राजेशला आपल्या रूमवरती बोलावून घेते. राजेश तिच्या रूमवरती येतो. दोघांमध्ये तो पराक्रम सुरू होतो. मात्र यावेळी जो अँथनी होता
हा दुपारीच घरी परतला होता आणि जसा घरी परतला त्याने आपल्या पत्नीला आणि राजेशला आपत्तीजनक अवस्थेमध्ये बघितले. राजेश जो होता तो फरार होण्यास कामयाब झाला, मात्र त्यानंतर जी अमू होती ही अँथनीच्या पायावरती पडली, लोटांगण घालू लागली आणि त्याची माफी मागू लागली. ती बोलत होती, मला माफ करा, मी इथून पुढे असं करणार नाही, जे काही झालं ती माझी शेवटची चूक समजून मला माफ करा. आता अँथनी जो होता तिच्या चेहऱ्याकडे अगदी घृणास्पद नजरेने बघत होता. त्याला भयंकर राग येत होता. त्याला असे वाटत होते की हिचा इथे जीव घेऊन टाकावे की काय. आणि या गोष्टीचा विचार अमूने देखील केला होता. अमूला समजत होते की याला काय वाटत असेल. अमू आता थोडा मुलांचा सहारा घेते. अमू बोलते की माझ्या चेहऱ्याकडे नका बघू, तर मुलांच्या चेहऱ्याकडे बघून मला एक वेळेस माफ करा. जो अँथनी असतो हा खरंच मुलांच्या चेहऱ्याकडे बघून तिला माफ करतो. मात्र अँथनी एक निर्णय घेऊन टाकतो की आता या ठिकाणी राहायचं नाही, तर आपल्या गावी जाऊन राहायचं. येथे जर राहिलो तर हा राजेश नेहमीच येत राहील आणि हे संबंध असे सुरू राहतील. त्यामुळे अँथनी आपल्या 3 मुलांना आणि अमूला घेतो. कत्ताकुर्चीमध्ये मंडल रोड ठिकाण आहे, त्या ठिकाणी येऊन आपल्या पत्नी मुलांसोबत राहू लागतो. आता काही दिवस गेल्यानंतर जे भाजी विकून कमवलेले पैसे हे संपले होते आणि जीवन जगण्यासाठी पैशांची गरज होती. तर अँथनी आपल्या स्वतःसाठी काम शोधू लागतो. त्याला काम तर मिळते, मात्र ते घरापासून जास्त अंतरावरती होते. तिरुपाथी नावाचं एक ठिकाण असतं. या तिरुपाथी जागेवरती एक गॅसची कंपनी होती. त्या गॅसच्या कंपनीमध्ये अँथनी रॉबिन काम करू लागतो आणि तेथेच एक रूम घेऊन राहू लागतो. पत्नीला इकडे गावी आणून एका सेपरेट रूममध्ये ठेवले होते. आता गॅस कंपनीचा देखील एक रोल होता. तेथे कोणाला कधी सुट्टी मिळत नव्हती. हप्त्यातून एकच दिवस शनिवारी सुट्टी मिळत होती. तर शनिवारी त्याला सुट्टी मिळाल्यानंतर हा अँथनी रॉबिन अगोदर तर दारूच्या ठेक्यावरती जायचा, खूप जास्त दारू विकत घ्यायचा, खूप जास्त दारू प्यायचा आणि त्यानंतर आपल्या पत्नी मुलांकडे जात असायचा. कारण जेव्हापासून अँथनी रॉबिनने आपल्या पत्नीला तिच्या छोट्या दाजीसोबत बघितले होते, तेव्हापासून अँथनी रॉबिन डिप्रेशनमध्ये राहत होता, टेन्शनमध्ये राहत होता आणि हे टेन्शन दूर करण्यासाठी तो खूप जास्त दारू पिलेला असायचा. 7 मार्च 2026 सुरू होते. शनिवारचा दिवस होता. अँथनीला सुट्टी होती. अँथनी जसा तेथून निघतो, पहिले तर दारूच्या दुकानात जातो, दारूच्या बॉटल घेतो, अगोदर दारू पितो आणि त्यानंतर आपल्या घरी येऊन पोहोचतो. घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला भेटतो, मुलांना भेटतो, तेथे झोपून घेतो आणि जसा पहाटेच तो सकाळी लवकर उठतो. 8 मार्च रोजी सकाळी हा अँथनी रॉबिन घरातून बाहेर पळू लागतो. त्याच्या शरीराला आग लागलेली असते. तो ओरडत असतो. शेजारी वगैरे त्या ठिकाणी धाव घेतात, त्याची आग विझवतात. त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती करतात. हॉस्पिटलमध्ये जेव्हा चेकअप केला जातो, अँथनी रॉबिन 90% भाजलेला होता. त्याचे वाचण्याचे चान्सेस नाच्या बरोबर होते. अखेर 10 मार्च 2026 रोजी अँथनी रॉबिन याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी अमू मात्र खूप जास्त रडत होती. ती बोलत होती की माझे 3 मुलं, यांना मी कसं सांभाळणार. माझ्या पतीने अशी सुसाईड करून घेतली, हे खूप चुकीचं केलं. त्यांनी सुसाईड करायला नको होती. सर्व काही आम्ही दोघांनी मिळून ठीकठाक केले असते, मात्र त्यांनी असं केलं. आता मला कोणाचा आधार असेल, मी कोणाकडे बघून जगायचं, माझ्या मुलांना कोण सांभाळेल. जेव्हा लोकांनी देखील अमूला विचारले की कसे झाले, काय झाले, तर अमू बोलत होती की माझा पती दारू पित होता, नशेमध्येच त्याने हे असं करून घेतलं. पोलीस अधीक्षक अरविंद असतात, या प्रकरणाला गांभीर्याने घेतात. एक आपली पोलीस टीम बनवतात आणि त्यानंतर या प्रकरणाचा सखोल छडा लावण्याचं काम सुरू करतात. पोलीस अमूला सरळ विचारतात की नक्की काय घडले होते. अमू सर्व कहाणी त्यांना सांगत होती. जेव्हा उलटपालट प्रश्न विचारत होते पोलीस, तेव्हा तिचे हावभाव नोटीस करत होते. त्यांना थोडासा संशय जाणवत होता, मात्र त्यांनी त्या ठिकाणी अमूला तर काही केलं नाही. मात्र अमूच्या घरासमोरच एक CCTV कॅमेरा होता आणि त्या CCTV कॅमेरामध्ये अमूच्या दरवाजापर्यंत दिसत होते. तर तो CCTV फुटेज पोलीस जेव्हा चेक करतात, त्यांना दिसते की जो अमूचा पती होता अँथनी रॉबिन, तो घरातून जेव्हा बाहेर येत होता तेव्हा त्याला आग लागलेली नव्हती, त्याच्या शरीराला आग लागलेली नव्हती. मात्र त्याच्या मागे ही अमू चालत येत होती आणि अमू त्याच्या जवळ आल्यानंतर त्याला आग लागली आणि त्यानंतर तो धावत पळत बाहेर आला. आता आणखी काय बाकी होते. पोलीस अमूला अरेस्ट करतात आणि तिची जेव्हा सखोल चौकशी सुरू होते, चांगल्या पद्धतीने स्वागत करून, चहा पाणी करून जेव्हा तिची चौकशी सुरू होते, पोलिसांचे स्वागत करण्याची पद्धत ही तुम्हाला माहीतच असेल. आणि तेथून पुढे ही अमू पूर्णपणे तुटते आणि पोलिसांना सांगू लागते. अमू सांगते की
अँथनी रॉबिन आणि माझ्यामध्ये लव्ह मॅरेज झाले होते, नंतर आम्हाला 3 मुलं झाले, सर्व काही ठीकठाक होतं. अमुचा पती अँथनी रॉबिन दारू प्यायचा हा तर फक्त एक बहाणा होता. मात्र अमुलाच तिच्या दाजींची लत लागली होती राजेशची आणि तिने पोलिसांना सांगितले की कसे तिच्या भावाचे लग्न होते. तिचे दाजी साल्याचं लग्न अटेंड करण्यासाठी आले होते. ते आले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये संबंधाची सुरुवात झाली. तेथून पुढे राजेश आणि अमू दोघांमध्ये हे प्रकरण सुरू झाले. मात्र मित्रांनो, त्यानंतर जेव्हा अँथनी रॉबिनने आपल्या पत्नीला आणि राजेशला त्या अवस्थेत पकडले तेव्हापासून तो खूप जास्त दारू पित असायचा आणि आपल्या पत्नीला अमूला खूप मारहाण करत असायचा. मात्र एवढी मारहाण करून देखील ही अमू सुधारली नव्हती. जेव्हा अँथनी रॉबिन इकडे येऊन गॅसच्या कंपनीमध्ये काम करू लागला आणि हप्त्याचे 6 दिवस तेथे काम करून हप्त्यातून एकच दिवस घरी येत असायचा, त्याचा देखील ही फायदा घेऊ लागली. एवढी तो मारहाण करत होता असं तिने पोलिसांना स्टेटमेंट दिलं. मात्र तरी देखील ती राजेशला बोलावून घेत असायची. राजेश त्याच्या मर्जीने यायचा. हप्त्यातून त्यांच्या मनमर्जीने हे प्रकार चालत होता. अमू सुधारायचं नाव घेत नव्हती आणि तिकडे अमूचा जो पती होता याला देखील माहीत होतं की आपली पत्नी ही सुधारणारी नाही, कारण त्याने एकदाच तिला तसं बघितलं होतं. तर तो तिकडून दारू पिऊन यायचा हप्त्यातून एकदा आणि तो अमूची भयंकर पिटाई देखील करत असायचा. आणि हीच गोष्ट ती आपल्या याराला, आपल्या दाजींना सांगत होती की मी परेशान झालेले आहेत, हा जेव्हा कधी येतो दारू पिऊन येतो आणि माझी मारहाण करतो. तर जो अमूचा दाजी असतो राजेश, हा बोलतो की माझ्याकडे प्लॅन आहे आणि त्यानंतर तो तिला एक पेट्रोलची बॉटल आणून देतो. सर्व प्लॅन समजावून सांगतो. राजेशचा दिमाग वेगळा होता. राजेशला वाटत होते की जर हा अँथनी रॉबिन या दुनियेला सोडून गेला तर सर्व संपत्ती ही आपल्या प्रेमिकेची अमूची होईल आणि या संपत्तीमध्ये माझा देखील अधिकार असेल. 7 मार्च 2026 रोजी अँथनी रॉबिन कंपनीवरून दारू पिऊन घरी येतो, झोपून घेतो आणि त्यानंतर जसा दुसरा दिवस होतो 8 मार्च 2026 ही जी अमू असते त्याच्या अंगावरती पेट्रोल वगैरे टाकते. पेट्रोल टाकल्यानंतर हा अँथनी रॉबिन तेथून उठतो आणि आपले अंग पुसत बाहेर निघू लागतो. मात्र अमू तेथे थांबत नाही, त्याच्या मागे जाते आणि लायटरने त्याच्या शरीराला मागून आग लावू लागते. 2-3 वेळा तिने ते लायटर असे ऑन केले, त्याच्या शरीराला आग लागली. पेट्रोलमुळे प्रचंड मोठा भडका घेतला. लोकांनी अँथनीला विझवण्यापर्यंत 90% भाजला गेला होता आणि त्याचा 2 दिवसांनी दुर्दैवी मृत्यू झाला होता. अखेर पोलिसांनी अमू आणि तिचा तो प्रियकर, तिचा दाजी राजेश दोघांनाही उचलले. गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आता यांना जे काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, अँथनी रॉबिन या दुनियेला सोडून गेला. अमू जेलमध्ये जाऊन बसली. यांच्या 3 मुलांचं काय? आता तर ते परिवारासोबत राहत आहे, मात्र आईही गेली आणि बापही गेला. मुलं पूर्णपणे अनाथ झाले. कशामुळे? तर या अनैतिक संबंधामुळे. या ठिकाणी मित्रांनो, अमूने अँथनी सोबत लव्ह मॅरेज केले होते. त्याच्यासोबत ती प्रामाणिक राहू शकली नाही. त्यानंतर तिने तिच्या दाजींसोबत देखील लव केले आणि दाजींच्या संबंधात राहू लागली. माझ्या मते या ठिकाणी पूर्ण चूक ही अमूची आहे. जर अमूची भूक इकडे अँथनीकडून भागत नव्हती तर ती अँथनीला सांगू देखील शकत होती की तुमच्याकडून मी संतुष्ट नाही. त्यानंतर हा अँथनी स्वतःवरती उपचार करू शकत होता, त्याच्यामध्ये तो परिवर्तन करू शकत होता. एका महिलेने ठरवले तर ती हवा तसा बदल आपल्या पतीमध्ये करू शकते. मात्र अमूने तसे केले नाही. तिने दुसऱ्या पुरुषाचा सहारा घेतला आणि हीच गोष्ट इकडे अँथनीला सहन झाली नाही आणि त्यामुळे यांच्या संसाराची पूर्णपणे राख रांगोळी झाली. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, अनैतिक संबंध टाळा, आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.